नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. प्रतिमांच्या एंट्रीने आता मालिकेला एक वेगळंच वळण लागणार आहे. ज्या क्षणाची आपण इतके दिवस आतुरतेने वाट पाहत होतो, अखेर तो क्षण आलेला आहे. रविराज आणि प्रतिमा यांची 20 वर्षापूर्वी दोघेही जे दुरावलेले होते त्यांची आता हॉस्पिटलमध्ये हृदयस्पर्शी भेट होणार असते. आणि त्याचबरोबर सायलीला रक्त देणारी दुसरी तिसरी कोणी नसून तिची आता खरी आईच असते या सत्याचा उलगडा सुभेदार आणि किल्लेदार यांच्यासमोर होणार असतो. तर तिकडे अर्जुनचे आता ज्यावेळी शुद्धीवर सायली येणार ही बातमी ऐकताच अर्जुन वेडापिसा होतो. तर आता आनंदाने तो सायलीची भेट घेण्यासाठी गेलेला असतो. ज्या क्षणी सायली पहिल्यांदा डोळे उघडते त्याचवेळी सायलीच्या डोळ्यासमोर अर्जुन उभा असतो आणि घडलेल्या एका भयानक घटनेने अर्जुन आणि सायलीचे नातं घट्ट झालेलं असतं. परंतु त्या दोघांनाही एकमेकांच्या प्रेमाची जाणीव नसते. तर आता रविराज आणि प्रतिमा या दोघांची भेट हॉस्पिटलमध्ये कशी होणार हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे. मालिकेमध्ये आपण पाहिलं की कुसुमताईंनी प्रतिमेला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं त्यांच्या हाताला ड्रेसिंग करण्यासाठी. तर इकडे सायलीची कंडिशन खूपच क्रिटिकल करून चाललेली असते. तर सायलीला लवकरात लवकर ब्लड चेक करत असते, परंतु ब्लड भेटत नसल्यामुळे डॉक्टर सर्वजण प्रयत्न करत असतात. परंतु सायलीचे हार्टबीट हे वाढत असल्यामुळे तिकडे अर्जुन डॉक्टरांवर खूप चिडलेला असतो. प्रताप, चैतन्य अर्जुनला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु त्याचवेळी अर्जुन गणपती बाप्पाकडे जातो आणि सायलीसाठी प्रार्थना करायला लागतो. तर इकडे सायलीची अवस्था पाहून कुसुमताईला मात्र अर्जुनवर खूप राग आलेला असतो आणि कुसुमताई अर्जुनला जाब विचारत असते. कुसुमताई रागाच्या भरात अर्जुनला म्हणायला लागते की सायलीने काय काय केलं नाही तुमच्यासाठी, तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बाहेर पडेल अशाने सायलीची जेवढी जबाबदारी होती ना तिने ती पार पाडली. त्याच्यापेक्षा खूप काही तिनं तुमच्या कुटुंबासाठी केलेलं आहे. एवढंच नाही तर ज्यावेळी ती किडनॅप तुला केलं होतं तेव्हा तिने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सायलीने तुला वाचवलं होतं. आणि आता या साध्या हल्ल्यातून तुला सायलीचं रक्षण करता आलं नाही. तर कुसुमताई तोंडाला येईल ते अर्जुनला आता बोलत असते. माझ्या सायलीला काही झालं ना तर मी तुला आयुष्यभर सुखाचा श्वास घेऊ देणार नाही. अर्जुन अशी धमकी देताच कुसुम आता अर्जुनकडे रागाने पाहते आणि तिथून निघून जाते. तर इकडे प्रतिमाने त्याला सांगितलेलं असतं की तिचं ब्लड घेण्यासाठी ज्या पेशंटची गरज आहे त्यांना त्या ब्लड प्रतिमा द्यायला तयार झालेले आहे. त्यावेळी प्रतिमेचं ब्लड हे नर्स चेक करते आणि खूप आनंदाने आता डॉक्टरांना सांगते की अश्विन सर, या मॅडमचं आणि सायली मॅडमचं रक्त मॅच होत आहे. तर ते पाहून सर्वजण खूप आनंदित होतात. तर अश्विन सर्वांकडे जातो आणि सर्वांना आनंदाची बातमी सांगतो आणि आपली सायली वहिनी लवकरच शुद्धीवर येईल असं तो सर्वांना सांगतो. तर प्रतिमाला सुद्धा ती नर्स सांगते की तुमच्यामुळे एका बाईला जीवदान मिळालेलं आहे आणि तुम्ही खरंच खूप चांगलं काम केलेलं आहे. इकडे सुभेदाराने किल्लेदार दोघांनाही माहिती नसतं की जिने रक्त देऊन आपल्या सायलीचा जीव वाचवला आहे ती आपलीच प्रतिमा आहे. डॉक्टरांना ज्यावेळी कल्पनाने विचारलेलं असतं तेव्हा डॉक्टर सांगतात की आम्ही ब्लड तर चढवतो परंतु आता पेशंटने रिस्पॉन्स दिला पाहिजे. त्यावेळी सर्वांना खूप टेन्शन येतं. अश्विन खूप उत्सुक असतो, पण अर्जुन आता गणपती बाप्पासमोरच बसलेला असतो. त्याला सर्व काही जुन्या आठवणी आता आठवत असतात. सायली हळूहळू रिस्पॉन्स करायला सुरुवात करते. त्याचवेळी डॉक्टर सर्वांना आनंदाची बातमी सांगतात की पेशंट तुमचं रिस्पॉन्स देत आहे. कल्पना, प्रताप सर्वजण आनंदी होतात. तर आता ही आनंदाची बातमी ती फोन करून घरी कळवते आणि पूर्णाजीला सुद्धा सांगते. तर आता कुसुमताई, कल्पना दोघीही आता देवाला हात जोडतात. मात्र प्रियाचा जळफाट होत असतो, कारण सायली कधीवर शुद्धीवर येऊ नये असं तिला वाटत असतं. ती मेलेलीच बरी. आणि प्रिया मनात सतत विचार करत असते की प्रिया म्हणत असते जर ही मेली तर माझं आणि अर्जुनचं लग्न पूर्णाजी लावून देईल. पण अर्जुन 1 तास गणपती बाप्पाच्या समोर बसलेला असतो, सायलीसाठी प्रार्थना करत असतो. त्याचवेळी चैतन्य अर्जुनकडे जातो आणि अर्जुनला आनंदाची बातमी देतो. अर्जुन आता म्हणतो की आपली सायली शुद्धीवर आली आहे. आता तो आनंदाने वेडापिसा होतो. तर सायली खरंच शुद्धीवर आली का, तू खरं सांगतोयस का असं तो चैतन्याला विचारतो. तेव्हा एका लेडीजने सायली बहिणींना ब्लड दिला आहे असं चैतन्य सांगतो. तर आता ते ब्लड सायलीला मॅचसुद्धा झाले आहे आणि सायली वहिनी आता रिस्पॉन्ससुद्धा देत आहे. त्यावरती तो बाप्पाचे आभार मानतो आणि चैतन्य अर्जुन तिच्या रूमकडे निघून जातात. तर आता गणपतीची बाप्पाची मनोभावे त्याने प्रार्थना केलेली असते, त्यामुळेच बाप्पाने सर्व काही आता अर्जुनचं ऐकलेलं असतं. तर सायलीचा जीव आता वाचलेला असतो, तो पण आता प्रतिमाच्या मदतीने. तर आता डॉक्टर सांगतात की मगाशी त्या मॅडमनी रक्त दिलं म्हणूनच सायलीचा जीव वाचलेला आहे.
तेव्हा सर्वजण आता तिचे आभार मानण्याचे ठरवतात आणि रविराज, प्रिया, प्रताप, कुसुम सर्वजण तिचा भेट घेण्यासाठी जातात आणि ज्याने कुणी रक्त दिले आहे त्याचे आता आभार मानायला पाहिजे असं कल्पना म्हणते. सर्वजण निघालेले असतात तर इकडे ती नर्स प्रतिमालाकडे येते आणि प्रतिमाला म्हणते, अहो ज्या बाईंनी तुम्हाला रक्त दिलं होतं ना, ती बाई शुद्धीवर कधी येऊ शकते? खरंच तुमच्यामुळे त्या बाईंना जीवदान मिळालं. ऐनवेळी त्यांना रक्त भेटलं, त्यामुळे त्या सुखरूप वाचल्या. ही आनंदाची बातमी ऐकून प्रतिमाला सुद्धा खूपच आनंद होतो. ती खुश होते कारण आपल्यामुळे कोणाचा तरी जीव वाचलेला असतो. आता सर्वजण प्रतिमाला भेटण्यासाठी जातात. समोरून प्रतिमा येत असते, इकडून किल्लेदार, सुभेदार सर्वजण येत असतात. ज्यावेळी त्या दोघांची आमनेसामने भेट होणार इतक्यातच प्रतिमाला कोणाचा तरी धक्का लागतो. ती व्यक्ती प्रतिमेवरती ओरडायला लागते, परंतु प्रतिमा काहीच न बोलता खाली वागते. त्याचवेळी कल्पना, रविराज, प्रताप तेथून बाजूला निघून जातात. प्रतिमेची पाठ ही रविराजांकडे असते, परंतु रविराज त्यांना कुठेही आता दिसत नाही. जणू काही प्रतिमा आपल्या आजूबाजूलाच आहे असं त्याला वाटतं आणि तो इकडे तिकडे पाहत असतो. आणि प्रतिमाला बोलता येत नसल्यामुळे ती प्रतिमेला आता हाक मारू शकत नाही. प्रतिमा इकडून निघून गेलेली असते, परंतु पाठीमागून रविराज त्यांना काहीतरी संकेत भेटत असतो. जणू काही प्रतिमा त्याच्या आजूबाजूलाच आहे. आणि त्याचवेळी आता प्रतिमांची नजर प्रतिमेवर पडते. रविराज यांना आठवायला लागतं की अशीच बाई म्हणजे ज्यावेळी सुमनने त्या बाईला पाहिलं होतं ती अशीच होती. प्रतिमा वहिनी जिवंत आहे असं ती सांगत होती, परंतु डोक्यावर ओढणी आणि हातात पिशवी असणारी बाई नेमकी ती प्रतिमाच आहे की नाही त्याला समजत नाही. रविराज आता तिला पाहतो, परंतु त्याला नेमकी ओळखत नाही. प्रतिमा पाठमोरी दिसलेली असते. रविराजांना वाटतं की हीच आपली प्रतिमा असावी. रविराज आता त्यांना मनात कुठेतरी वाटतं की कुसुमने आपल्याला सांगितलं होतं की हीच आपली प्रतिमा असू शकते. आत्ताच ती बाई निघून गेली असं नर्स सांगते आणि तुमच्या पेशंटचा जीव त्याच बाईने वाचवला, म्हणजे ऐनवेळी त्यांनी रक्त दिलं म्हणूनच आता तुमच्या पेशंटचा जीव वाचलेला आहे. तर आता रविराज त्या बाईचा पाठलाग करत असतात आणि ऐनवेळी प्रतिमा हॉस्पिटलच्या बाहेर निघून जाते. अचानक वारा आल्यामुळे प्रतिमाच्या डोक्यावरची ओढणी सरकते आणि प्रतिमा रिक्षात बसते आणि नेमका रविराज तिकडे येतो आणि त्याला प्रतिमेचा चेहरा दिसतो. प्रतिमेचा चेहरा दिसताच रविराजांना समजतं की हीच आपली प्रतिमा आहे आणि आजूबाजूला तो पाहतो तर नेमकी तो म्हणतो की हीच प्रतिमा आहे, कारण की मला आतून असं वाटत आहे. तर रविराजला आता खात्री पटलेली असते की आपली प्रतिमा जिवंत आहे आणि तिने सायलीचा जीव वाचवलेला आहे, परंतु नेमकी खात्री देता येत नसते. तर रविराज हा प्रतिमेचा शोध घेणार का? सायलीला रक्त देऊन जीव वाचवणारी दुसरी तिसरी कोण नसून प्रतिमाच असल्याचं सर्वांसमोर येणार का? हे येणाऱ्या भागातच आपण पाहणार आहोत. तर मालिकेच्या पुढील अपडेटसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.